नमस्कार. तौर्य प्रतिष्ठान व्हर्च्युअल फोरमवर आमच्या कार्यक्रमाची आम्ही आता सुरुवात करीत आहोत. या फोरमवर आपलं सर्वांचं स्वागत. मी माधव मांजरेकर. या व्हर्च्युअल कार्यक्रमाचा आरंभ आपण शांती पाठाने करूया. ओम सहनाववतु सहनौ भुनक्तु सह वीर्यं करवावहै तेजस्विनावधीतमस्तु मा विद्विषावहै. ओम शांति शांति शांति. सहनाववतु, आम्हा सर्वांचे रक्षण होवो. सहनौ भुनक्तु, आम्हा सर्वांचे पोषण होवो. सहवीर्यं करवावहै, आम्ही सर्व मिळून पराक्रम करो. तेजस्विनावधीतमस्तु, आमचे अध्ययन तेजस्वी होवो. मा विद्विषावहै, आम्ही परस्परांचा द्वेष न करो. मंडळी, आजच्या कार्यक्रमाचं नाव आहे विश्वाची उत्पत्ती, पुरुष सूक्तामधील सिद्धांतांविषयी विज्ञाननिष्ठ चर्चा. सादरकर्ते आहेत पराग भालेराव. पराग, नमस्कार. नमस्कार, धन्यवाद. मंडळी, Parag Bhalerav received his MS and MBA and is an Lean Six Sigma Green Belt holder. He has been a versatile executive strategist offering assertive and compelling work style that has been proven to be inspirational and profitable for over 20 years. He has been studying these scriptures, specifically the Purusha Sukta and more recently Bhagavad Gita as well. And we invited him to express his thoughts about Purusha Sukta and their relation with the creation of the universe. याबरोबरच मी श्री पराग भालेरावांना विनंती करतो की त्यांनी आपलं व्याख्यान सुरू करावं. पराग. नमस्कार, सुप्रभात सगळ्यांना आणि धन्यवाद मांजरेकरजी, तुम्हाला आणि तौर्य प्रतिष्ठानला या कार्यक्रमामध्ये बोलण्याची मला संधी दिली. त्याचबरोबर आपल्या सगळ्या श्रोत्यांना माझे विचार समजून घेण्याची संधी दिली, त्याबद्दल आपले मनपूर्वक धन्यवाद. आपण चालू करण्यापूर्वी मला कृपया को होस्ट करू शकाल का किंवा प्रेझेंटेशनची परमिशन देऊ शकाल का? धन्यवाद. तो मंडळी, आजच्या चर्चेमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत. मी शेअर करता येईल स्क्रीन, जरा पहा प्लीज. हो, धन्यवाद. आपली चर्चा सुरू करण्यापूर्वी ज्याला आपण डिस्क्लेमर म्हणतो तसं एक विधान मी करू इच्छितो. आज आपण जी चर्चा करणार आहे त्याच्यामध्ये पुरुष सूक्तामधल्या काही विषयांबद्दल आपण अभ्यास करणार आहे किंवा चर्चा करणार आहे. पण महत्त्वाची गोष्ट अशी आहे की आपल्या वैदिक साहित्यामध्ये जे काही ज्ञान भरलेलं आहे त्याचं इंटरप्रिटेशन किंवा त्याचा बोध वेगवेगळ्या प्रकारे केला जाऊ शकतो किंवा करून घेतला जाऊ शकतो आणि तसं अपेक्षितही आहे. आणि माझ्या मनाला जे विचार भावले ते मी आज व्यक्त करणार आहे. आपल्यापैकी काही जणांचे विचार वेगळे असू शकतील आणि त्या विचारांचं मी नक्कीच स्वागत करीन. आणि कदाचित माझ्या विचारांमध्ये मला फरक करता येतील किंवा तुमच्यापैकी काही विचारांच्या मतामध्ये फरक होऊ शकेल. पण कुठल्याही प्रकारे मी काय किंवा माझ्या मते कुठल्याच व्यक्ती असं ऑथॉरिटेटिव्ह ज्याला आपण म्हणतो तशा प्रकारे म्हणू शकत नाही की फक्त माझेच विचार बरोबर आहेत आणि बाकी सगळ्यांचे विचार चूक आहेत असं म्हणणं योग्य नाही. तर त्या
विचारांनी, त्या धारणेने आणि त्या नम्रतेने मी आजचा विषय आपल्यापुढे मांडणार आहे. हा विचार मांडण्यापूर्वी थोडीशी एक पार्श्वभूमी ज्याला म्हणता येईल असं आपण थोडीशी चर्चा करूयात. आपण विचार करणार आहे पुरुष सूक्ताचा आणि पुरुष सूक्त हे वैदिक सूक्त आहे, वेदांमध्ये आलेलं सूक्त आहे. तर आपल्यापैकी सगळेजण ज्ञाते आहेत, परंतु एक पार्श्वभूमीच्या दृष्टीने वेद म्हणजे काय आणि वेदाबद्दल एक थोडीशी माहिती आपण 2-3 मिनिटांमध्ये जाणून घेऊ आणि मग आपण आपल्या मूळ विषयाला सुरुवात करू. तर वेद म्हणजे काय? तर आपल्याला बऱ्याच जणांना असं वाटतं, की वेद म्हणजे काही आमचे धार्मिक ग्रंथ आहेत. त्याच्यामध्ये काय लिहिलंय असं विचारलं तर सर्वसाधारण माणसं म्हणतात, "नाही काही माहिती नाही बुवा, ते आमचे प्राचीन ग्रंथ आहेत, संस्कृतमध्ये आहेत, पण आम्हाला काही त्यातलं माहिती नाही फारसं." पण असेल आमचं धार्मिक काही गोष्टी असतील, कर्मकांड असतील वगैरे, वगैरे. अशा प्रकारचे उत्तरं आपल्याला सर्वसाधारणपणे ऐकायला मिळतात. आणि ती चुकीची नाही आहेत. परंतु पिढ्यानपिढ्या या वेदांचं ज्या प्रकारे जतन करण्यात आलं, त्यामध्ये केवळ वेदांची रचना जतन झाली. पण बऱ्याच ठिकाणी आपल्याला असं आढळतं, की वेदांमागचे जे विचार आहेत, जो वैज्ञानिक दृष्टिकोन आहे किंवा ज्या काही लिहिलेल्या गोष्टी आहेत, त्याचा वैज्ञानिक जो अर्थ आहे, तो या कालावधीमध्ये नष्ट झाला, असं मला वाटतं. आणि आता आपण बरेच जण या विषयावर थोडासा अभ्यास करून त्यातल्या वैज्ञानिक विषयाची उकल करायचा प्रयत्न करतो आणि तसाच हा माझा एक प्रयत्न आहे. तर वेद हा शब्द आपल्याला माहिती आहे, की विद या धातूपासून आलाय. विद म्हणजे माहिती करून घेणे किंवा माहिती असणे ऑर टू नो आणि वेद म्हणजे ज्ञान, नॉलेज. तर आपले हे जे ग्रंथ आहेत त्याचं नावच मुळी ज्ञानग्रंथ आहे. त्यामुळे त्याच्यामध्ये अंधश्रद्धा पूरक वगैरे अशा गोष्टी असण्याची काही शक्यता नाही. मग या ज्ञानपूर्वक गोष्टी कुठल्या आहेत? कुठल्या गोष्टींचं ज्ञान याच्यामध्ये आहे? वेगवेगळ्या प्रकारचं ज्ञान आहे आणि त्यातल्याच एका विषयावर आज आपण चर्चा करणार आहे. वेद कधी लिहिले, कुणी लिहिले याच्यावरही आपल्याला बरेचदा प्रश्न पडतात किंवा प्रश्न विचारले जातात. आता वेदांमध्ये असं कुठे लिहिलेलं नाहीये, की हा वेद किंवा वेदांमधलं एखादं सूक्त किंवा ऋचा किंवा मंत्र कधी लिहिला याचा स्पष्ट उल्लेख नाहीये. परंतु त्याच्यामध्ये असलेल्या काही-काही गोष्टींचा संदर्भ घेऊन वेदांचा कालावधी बांधता येतो. ह्या विषयावर माझा प्रत्यक्ष अभ्यास फार कमी आहे. परंतु बऱ्याच ज्ञानी लोकांनी याच्यावरती संशोधन केलेलं आहे आणि वेगवेगळे कालावधी निश्चित केलेले आहेत. कारण त्यांना जे त्याच्यामध्ये क्लू मिळाले किंवा जे काही संदर्भ मिळाले, ते थोडे वेगवेगळे होते. वेगवेगळ्या प्रकारे त्यांनी त्याचा अर्थ लावला आणि तो कालावधी थोडा वेगवेगळा आलेला आहे. पण मी इथे जो लिहिला आहे, तो डॉक्टर वर्तकांनी जो कालावधी मांडलेला आहे, तो मला जरा भावला जास्ती. त्यामुळे तो कालावधी मी इथे दाखवलेला आहे. तो कालावधी आहे इसवी सन पूर्व 24,000. म्हणजे आत्तापासून 26,000 वर्षापूर्वी या वेदांची निर्मिती होत गेली. दुसरं म्हणजे वेद हे एका माणसाने किंवा एका ऋषींनी एकाच वेळेला बसून लिहिलेले ग्रंथ नाहीयेत. वेदांमधले वेगवेगळे भाग, वेगवेगळ्या ऋचा, वेगवेगळ्या सूक्त हे वेगवेगळ्या ऋषींनी वेगवेगळ्या कालावधीत लिहिलेली आहेत. आणि नंतर ती एकत्र येऊन त्याच्यापासून ज्याला आपण आज वेद म्हणतो, त्या वेदांची निर्मिती झाली आणि त्याच्याही नंतर महर्षी व्यासांनी त्यांचे जास्ती व्यवस्थित रचना केली आणि लिखित स्वरूपात ते वेद निर्माण केले. आता आपण म्हटलं, की वेगवेगळ्या ऋषींनी या वेदांमधल्या सूक्तांची आणि मंत्रांची रचना केली. पण वेद कुणी लिहिले असं जर विचारलं, तर आपल्या इतिहासाच्या दृष्टीने किंवा आपल्या साहित्याच्या दृष्टीने आपण म्हणतो, की वेद अपौरुषेय आहेत. म्हणजे वेद मानव निर्मित नाहीत. मानव निर्मित नाहीत तर ते आले कुठून? असा एक प्रश्न पडतो, की अशा विषयाला धरून आपल्यावर टीका होते. तर त्याचं मागचं कारण असं आहे, की ज्या ऋषींनी या वेदातले मंत्र प्रकट केले किंवा प्रसृत केले, त्यांची एक नम्रता होती असंही आपल्याला म्हणता येईल किंवा त्यांची एक धारणा होती, की हे वेद जरी मी हे मंत्र सांगितले असतील किंवा प्रसृत केले असतील किंवा प्रकट केले असतील, तरी ती रचना माझी नाही. मला ती कोणीतरी सांगितली आणि मी फक्त ती सर्वसामान्यांपर्यंत किंवा बाहेरच्या जगापर्यंत ती पोहोचवली. म्हणजे मी एक माध्यम आहे.
म्हणून मी त्याचं कुठलंही श्रेय घेणार नाही, क्रेडिट घेणार नाही, अशी त्यांची धारणा होती. म्हणून त्यांनी त्यांचा ऑथर म्हणून त्यांनी स्वतःचा उल्लेख केला नाही. काही-काही मंत्रांमध्ये द्रष्टा ऋषी म्हणून आपल्याला उल्लेख सापडतो, पण बऱ्याच ठिकाणी त्या रचनेचं कुणी केलंय त्याच्याबद्दल उल्लेख सापडत नाही. आणि परत एकदा जिथे सापडतो तिथे सुद्धा त्यांनी म्हटलंय, की ही रचना माझी नाही. हे फक्त म्हणजे असे आपण म्हणू शकू, की ध्यानावस्थेत असताना त्यांना ते वेद ऐकू आले आणि जसे त्यांना ऐकू आले तसे त्यांनी ते प्रस्तुत केले. त्यामुळे त्यांनी त्याचं श्रेय घेतलं नाही, म्हणून त्याला अपौरुषेय म्हटलं जातं. आता आजचा आपला जो चर्चेचा विषय आहे, तो आहे पुरुष सूक्त. आपण कुठल्याही धार्मिक पंडित माणसाला विचारलं, की पुरुष सूक्ताचा विषय काय आहे? तर सगळेजण मान्य करतात, की पुरुष सूक्तामध्ये विश्वाच्या उत्पत्तीबद्दल चर्चा आहे. परंतु आपण कुठलीही चर्चा जर ऐकली, YouTubeवरची एखादी चर्चा ऐकली किंवा कुठलंही पुस्तक वाचलं, तर त्याच्यामध्ये ही सृष्टीची उत्पत्तीची जी प्रक्रिया आहे, ती फारशी विशद केलेली आढळत नाही. म्हणजे थोड्याफार संदर्भात ते काही लोकं सांगतात, की हां, हे असं झालं, तसं झालं वगैरे. पण व्यवस्थित क्रमशः ती सृष्टीची उत्पत्ती कशी झाली, काय-काय गोष्टी होत गेल्या, याच्याबद्दल फारसं स्पष्टीकरण कुठल्या पुस्तकांमध्ये किंवा कुठल्या व्याख्यानामध्ये मला तरी सापडलं नाही. आणि मग मी जेव्हा हे विश्लेषण केलं किंवा हे सूक्त समजून घेण्याचा प्रयत्न केला, तेव्हा मी ती विचारधारा किंवा तो संदर्भ कायम ठेवला, की आपण हे जे काही विश्लेषण करतो आहे, इंटरप्रिटेशन करतो आहे, हे सृष्टीची उत्पत्ती या विषयाला धरून करायला पाहिजे. कारण सूक्ताचा विषय तो आहे. तर तो संदर्भ कायम मी लक्षात ठेवला आणि त्या संदर्भात किंवा त्या दृष्टिकोनातून मी माझा अभ्यास म्हणा किंवा अर्थ लावण्याचा जो प्रयत्न केलाय, तो केलेला आहे. आता आपण विषय पुढे पाहण्यापेक्षा आधी आपण अजून एक गोष्ट समजून घेऊ, की पुरुष सूक्त या शब्दाबद्दलच थोडी आपण माहिती घेऊ. तर पहिलं म्हणजे सूक्त म्हणजे काय? तर आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. तर त्यामुळे कदाचित थोडं रिपिटेशन होईल. पण सूक्त म्हणजे सुउक्त किंवा वेल सेड किंवा जे अत्यंत व्यवस्थितपणे मांडलेली संकल्पना आहे. अत्यंत वैज्ञानिक किंवा चांगल्या प्रकारची जी संकल्पना आहे त्याला सूक्त असं म्हणतात किंवा सुउक्त अशा अर्थी सूक्त असं म्हणतात. आणि सर्वसाधारणपणे वेदांमधल्या काही मंत्रांचा संग्रह त्याला आपण सूक्त असं म्हणतो. आणि वेदांमध्ये अनेक अशा प्रकारची सूक्त आहेत आपल्याला माहिती आहे. मग आता पुरुष म्हणजे काय? तर आपण कधी-कधी टीका ऐकतो, की तुमच्या धर्मग्रंथांमध्ये, तुमच्या साहित्यामध्ये फक्त पुरुषालाच महत्त्व दिलेलं आहे, स्त्रियांना महत्त्व दिलंच नाहीये. मग तुमची पुरुषप्रधान संस्कृती होती, तुमच्या संस्कृतीत स्त्रियांची काही किंमतच नाहीये, वगैरे, वगैरे अशा बऱ्याच टीका आपण ऐकतो. तर या संदर्भामध्ये पुरुष शब्दाचा अर्थ कुठल्याही मानवाशी किंवा नरदेहाशी संबंधित नाही. किंबहुना आपण आता थोड्याच वेळात बघणार आहोत, की हे पुरुष सूक्त जेव्हा त्याच्यात जे वर्णन आहे, त्या वर्णनाच्या सुरुवातीलाच पुरुष शब्द आलेला आहे आणि त्यावेळेला सृष्टीवरती सृष्टीची उत्पत्ती पूर्ण झालेलीच नव्हती आणि जीवसृष्टी पृथ्वीवर निर्माणच झालेली नव्हती. त्यामुळे पुरुष हा शब्द नर किंवा मेल अर्थी, मेल ह्युमन या अर्थी वापरला जाण्याची कुठल्याही प्रकारची शक्यताच नाहीये. आणि हे बरेच लोकं समजूनच घेत नाहीत आणि केवळ प्रचलित अर्थ तिथे लावून किंवा प्रचलित अर्थ वापरून काहीतरी वेगळे अर्थ काढतात आणि टीका करायला मोकळे होतात. तर पुरुष शब्दाचा अर्थ आपण जर कुठलेही ग्रंथ बघितलेत किंवा कुठलीही टीका बघितलीत, तर त्याच्यामध्ये पुरी शेते किंवा पुरी शयनात असा पुरुषाचा अर्थ दिलेला असतो. त्याच्यामध्ये पुर याचा अर्थ जी दाखवून देण्यासारखी एखादी जागा असते त्याला आपण पुर म्हणतो. म्हणजे आजच्या जीवनामध्ये सुद्धा आपण बऱ्याच गावांची नावं असतात. त्या गावांची नावं पुर या शब्दाने असतात. सो पुर म्हणजे एक गाव. पण पुर या शब्दाचा अर्थ गावापुरताच मर्यादित नाहीये. तर कुठलीही एक दाखवून देण्यासारखी जी जागा आहे त्याला पुर हा शब्द वापरला जातो. भगवद्गीतेत आपल्याला माहिती आहे कृष्णाने सांगितलंय नवद्वारे पुरे देही आणि तिथे त्यांनी मानवी शरीराला पुर म्हटलेलं आहे. आणि पुरुष सूक्ताच्या संदर्भात
पुर याचा अर्थ आहे पूर्ण प्रकट झालेली सृष्टी. त्या पूर्ण सृष्टीला पुर असं संबोधण्यात आलेलं आहे. तर पुर म्हणजे सृष्टी आणि शयन याचा अर्थ झोपणे किंवा निद्रा. आणि मग बऱ्याच विद्वानांनी अर्थ सांगितलाय की या संपूर्ण विश्वामध्ये जो झोपलेला आहे, संपूर्ण विश्वामध्ये जो निद्रिस्त आहे तो पुरुष. ती जी शक्ती आहे की जी सगळ्या विश्वात पसरलेली आहे, ती शक्ती म्हणजे पुरुष. आणि त्याचा जो अर्थ आहे तो बरोबर आहे, पण शयन हा शब्द माझ्या मते इथे चुकीचा आहे. दोन कारण आहेत. एकतर तो जर निद्रिस्त असेल तर तो सक्रिय असणार नाही. सक्रिय नसेल तर तो सृष्टीच्या उत्पत्तीसाठी किंवा संगोपनासाठी किंवा प्रसरणासाठी कुठले कार्य तो करू शकणार नाही, कारण तो निद्रिस्त अवस्थेत आहे. आणि दुसरं महत्त्वाचं कारण असं आहे की आपल्याकडे संस्कृत भाषेमध्ये किंवा मराठी भाषेमध्ये सुद्धा श आणि श अशी 2 मुळाक्षर आहेत. इथे तुम्हाला स्क्रीनवर दिसत असेल. तर एक जो श आहे तो षटकोनातला श किंवा पोटफोड्या श आपण म्हणतो, तो श पुरुष शब्दामध्ये वापरण्यात आलाय. शयन किंवा शेतेमध्ये जो श येतो, तो शहामृगातला श किंवा शंकरातला श आहे तो येतो. त्यामुळे तो श जर इथे वापरला आणि शयन किंवा शेते असा अर्थ आपण तिथे लावला, तर माझ्या मते तो चुकीचा ठरतो. जर आपण योग्य श वापरला, षटकोनातला श किंवा पोटफोड्या श ज्याला आपण म्हणतो, तर पुर उशयती असा त्याचा अर्थ होऊ शकतो. आणि उषा म्हणजे काय, तर सकाळचा जो कालावधी असतो की ज्या वेळेला सूर्य उगवतो, पृथ्वीवरती सूर्याची किरणं पोचतात आणि सूर्याची ऊर्जा पोचायला सुरुवात होते आणि सगळी पृथ्वी सक्रिय होते, ऍक्टिव्हेट होते असं आपण म्हणू शकू. त्या कालावधीला आपण उषा म्हणतो. आणि त्या अर्थाने हा शब्द इथे अपेक्षित आहे की या सगळ्या पुरामध्ये म्हणजे या सगळ्या सृष्टीमध्ये जो ऊर्जा पुरवतो तो पुरुष. म्हणजे पुरुष हा एक व्यक्ती नाहीये, तर एक शक्ती आहे. आणि शक्ती किंवा एनर्जी सुद्धा आहे आपण आजच्या आपल्याला समजण्यासाठी वापरलेला शब्द आहे. पण हा जो शब्द आहे त्याच्या पलीकडचा आहे, म्हणजे ॲब्स्ट्रॅक्ट ज्याला म्हणता येईल तशा प्रकारचा हा शब्द आहे. तर ही जी शक्ती आहे, ही जी एनर्जी आहे, ही जी प्रेरणा आहे, त्या प्रेरणेला पुरुष शब्द वापरलेला आहे. त्याच शक्तीला आपण परमेश्वर म्हणतो, परमात्मा म्हणतो, परब्रह्म म्हणतो. हे सगळे एकाच अर्थी वेगवेगळे शब्द आहेत. आणि त्या शक्तीबद्दल इथे वर्णन केलेलं आहे. आणि त्या व्यक्तीने त्या शक्तीने ह्या सृष्टीची उत्पत्ती कशी केली याचं वर्णन आहे. अजून एक महत्त्वाचा मुद्दा म्हणजे पुरुष सूक्तात असं म्हटलेलं आहे की या पुरुषांनी एक यज्ञ केला आणि त्या यज्ञामधून सृष्टीची उत्पत्ती झाली. तर इथे पण एक महत्त्वाची गोष्ट समजून घ्यायला हवी की सर्वसाधारणपणे आपण जेव्हा यज्ञ म्हणतो, तेव्हा आपल्या डोक्यापुढे किंवा आपल्या डोळ्यापुढे विचार येतो तो विटा मांडलेल्या आहेत, त्याच्यामध्ये अग्नी प्रज्वलित केलेला आहे आणि त्या अग्नीमध्ये आपण आहुती देतोय. अशा प्रकारची रचना आपल्या मनात सर्वसाधारणपणे येते जेव्हा आपण यज्ञ म्हणतो तेव्हा. परंतु यज्ञ या शब्दाचा अर्थ सुद्धा केवळ त्या प्रकारच्या यज्ञापुरता मर्यादित नाही. यज्ञ म्हणजे काय, तर कुठलीही परिवर्तनाची प्रक्रिया की ज्याच्यामध्ये एका गोष्टीवरती प्रक्रिया केली जाते आणि ती गोष्ट दुसऱ्या स्वरूपात प्रकट होते किंवा व्यक्त होते किंवा त्याच्या स्वरूपाचा बदल होतो एका रूपापासून दुसऱ्या रूपामध्ये. त्या प्रक्रियेला यज्ञ म्हणतात. त्यामुळे जेव्हा आपण म्हणतो की पुरुष सूक्तामध्ये यज्ञाचं वर्णन आहे, तेव्हा मग आपण विचार केला तर असं आपल्या डोक्यात येतं की अजून सृष्टीची उत्पत्तीच जर झालेली नाहीये, तर यज्ञ कुणी केला? त्या यज्ञामध्ये काय आहुती दिल्या? आहुती द्यायला द्रव्य होती कुठे तिथे? हे सगळे विचार आपल्या मनात येतात आणि त्याच्यासाठी हे समजून घेणं महत्त्वाचं आहे की हा जो यज्ञ आहे, जो आपण आज ज्या स्वरूपात यज्ञाची कल्पना करतो तशा प्रकारचा यज्ञ इथे अपेक्षित नाहीये. तर यज्ञाचा व्यापक अर्थ आहे आणि ती परिवर्तनाची प्रक्रिया, द प्रोसेस ऑफ ट्रान्सफॉर्मेशन, ती इथे वर्णन केलेली आहे. आता ह्या पार्श्वभूमीनंतर आपण प्रत्यक्ष पुरुष सूक्तामधले काही मंत्र आहेत त्याचा आपण अभ्यास करूयात. आणि वेळेच्या अभावी आपण सगळे मंत्र आता बघणार नाहीये. काही मोजके 3-4 मंत्र आपण बघू आणि मग नंतर आपले काही प्रश्न असतील तर आपण थोडेफार प्रश्नोत्तरांकडे पण लक्ष देऊ. पुरुष सूक्ताचा हा पहिला मंत्र आहे आणि आपण हा मंत्र समजून घेऊ. त्याचा जो शब्दशः अर्थ आहे किंवा सर्वसाधारणपणे जो अर्थ दिलेला असतो
बऱ्याचशा पुस्तकांमध्ये तो समजू आणि मग त्याचं विश्लेषण आपण करू. तर पहिला मंत्र आहे सहस्र शीर्षा पुरुषः सहस्राक्ष सहस्रपात स भूमिं विश्वतो वृत्वा अत्यतिष्ठत दशांगुलम. म्हणजे हा एक पुरुष आहे की ज्याची हजारो डोकी आहेत, हजारो अक्ष म्हणजे डोळे आहेत, हजारो पात म्हणजे पाय आहेत आणि तो या सगळ्या विश्वाला आवरण घालतो आणि या प्रकट सृष्टीच्या पलीकडेही तो पसरलेला आहे. 10 अंगुल किंवा 10 इंच या सृष्टीच्या पलीकडे तो पसरलेला आहे. हा झाला त्याचा शब्दशः अर्थ. आता हा जर अर्थ आपण शब्दशः घेतला तर याच्यामध्ये सृष्टीच्या उत्पत्तीची प्रक्रिया आपल्याला कुठे दिसत नाही किंवा सृष्टीच्या उत्पत्तीचं वर्णन आपल्याला कुठे दिसत नाही. मग आता हा मंत्र समजून घेताना आपण विचार करूयात की ऋषींनी इथे फक्त डोकं, डोळे आणि पाय एवढे 3च अवयव का बरं सांगितले? हात का नाही सांगितले, छाती का नाही सांगितले, कान का नाही सांगितले, नाक का नाही सांगितले, हे सगळे अवयव का नाही सांगितले? आणि या अवयवांचा उल्लेख नंतर येतो पुरुष सूक्तामध्ये, पण सुरुवातीला येत नाही. याचं कारण काय असावं? तर असा विचार केला तर आपल्याला थोडं त्याच्यामागे काही वैज्ञानिक कारणं शोधता येतात. तर याच्या मागचं कारण असं आहे की आज आपण जर बघितलं तर मॉडर्न थिअरीज ज्या आहेत, आत्ताच्या जीवनामध्ये ज्या वैज्ञानिक थिअरीज आहेत सृष्टीच्या उत्पत्तीबद्दल, त्यातली सगळ्यात महत्त्वाची थिअरी आहे बिग बँग थिअरी. आता बिग बँग थिअरी हीच एक खूप मोठी थिअरी आहे. आपण त्याच्या विश्लेषणात जाणार नाही. पण अगदी एका वाक्यात सांगायचं झालं तर बिग बँग थिअरीमध्ये असं सांगितलं की एक कुठेतरी मोठा स्फोट झाला आणि त्या स्फोटामधनं या सृष्टीची उत्पत्ती झाली. मी अगदी सोप्या भाषेत आणि एका वाक्यात सांगतो. याच्यामध्ये खूप जास्ती माहिती या थिअरीमध्ये दिलेली आहे. पण आणि अजून एक गोष्ट महत्त्वाची म्हणजे ही जेव्हा उत्पत्ती झाली, बिग बँग म्हणा किंवा पुरुष सूक्तातल्या वर्णनामध्ये म्हणा, तेव्हा ती प्रत्यक्षात बघायला कोणी नव्हतं तिथे. तर प्रत्येक लोकांनी त्याच्याबद्दल अनुमान मांडलेला आहे की ही कशी झाली असेल, तो स्फोट झाला तेव्हा नंतरची अवस्था काय होती, मग ती कशी पुढे सरकत गेली, याच्याबद्दल अनुमान मांडलेलं आहे आणि बऱ्याच शास्त्रज्ञांचं आणि आपल्या पूर्वापार ऋषीमुनींचं ते जे अनुमान आहे त्याच्यामध्ये फरक असू शकतो. आणि असा त्याचा अर्थ नाही की आपले ऋषीच बरोबर आहेत आणि आधुनिक शास्त्रज्ञ चुकीचे आहेत किंवा शास्त्रज्ञ बरोबर आहेत आणि ऋषी चुकीचे आहेत, असाही त्याचा अर्थ नाही. प्रत्येकाने बांधलेली ही अनुमान आहे. तर हा जो विषय आहे की स्फोट झाला आणि त्यातनं सृष्टीची उत्पत्ती झाली, हा विषय या मंत्रामध्ये पहिला मांडलेला आहे. तो कसा मांडलेला आहे? तर हा स्फोट जेव्हा झाला तेव्हा त्याच्यातनं बऱ्याच वस्तू निर्माण झाल्या आणि बाहेर फेकल्या गेल्या. आणि बऱ्याच सायंटिस्ट थिअरीजमध्ये त्याच्यामधली पण एक अवस्था सांगितलेली आहे की ज्याच्यामध्ये प्लाझ्मा स्टेटमध्ये हे विश्व होतं वगैरे वगैरे. आपण त्याच्यामध्ये आत्ता जाणार नाहीये. परंतु याच्यामध्ये जे म्हटलंय की हजारो डोके. तर डोकं हा शब्द वापरण्याचं कारण काय आहे? तर डोक्यामध्ये आपण स्वतंत्र व्यक्तित्व दर्शवतो. म्हणजे आजही आपण असं दरडोई वगैरे अशा प्रकारचं शब्दप्रचार आपल्याकडे आहेत. आपण एखाद्या कार्यक्रमानंतर म्हणतो की आजच्या कार्यक्रमाला 50 डोके आली होती. याचा अर्थ 50 वेगवेगळी माणसं तिथे होती. तर हे स्वतंत्र अस्तित्व, स्वतंत्र व्यक्तित्व दर्शवण्यासाठी डोकं हा शब्द वापरला जातो. आणि तिथे या मंत्रामध्ये तोच अर्थ अपेक्षित आहे की ह्या सृष्टीच्या सुरुवातीला अशा हजारो ऑब्जेक्ट्स किंवा हजारो या वस्तू निर्माण झाल्या. आपण याला वस्तू म्हणतोय, ऑब्जेक्ट्स म्हणतोय, पण ह्या ज्या वस्तू होत्या त्या प्रचंड अवाढव्य होत्या. म्हणजे त्यांचा व्यास कित्येक प्रकाश वर्ष इतका मोठा होता. इतक्या प्रचंड मोठ्या आकाराच्या या वस्तू होत्या. तर या वस्तू निर्माण झाल्या त्या सगळ्या स्वतंत्र होत्या एकमेकांपासून. तो विचार इथे डोक्यामधून दाखवलेला आहे. डोळे हा विषय का आला? तर डोळ्यामधनं आपण सर्वसाधारणपणे तेज दर्शवतो. तेज दर्शवण्यासाठी, चमक दर्शवण्यासाठी आपण डोळे हा शब्द वापरतो. तर ह्या ज्या गोष्टी होत्या, या ज्या वस्तू निर्माण झाल्या, या अत्यंत तेजस्वी होत्या किंवा चमकत होत्या. शायनिंग ऑब्जेक्ट्स ज्याला आपण म्हणू शकू. तशा प्रकारच्या त्या वस्तू होत्या. त्या दर्शवण्यासाठी, ते तेज किंवा चमक दर्शवण्यासाठी डोळे हा शब्द इथे वापरलेला आहे. आणि पात किंवा पाय आपल्याला माहिती आहे हालचाल दर्शवतात किंवा गती दर्शवतात.
म्हणजे या सगळ्या गोष्टी ज्या होत्या निर्माण झालेल्या त्या गतिशील होत्या, हे दर्शवण्यासाठी तिथे पाय हा शब्द वापरलेला आहे. म्हणजे या मंत्रामध्ये सुरुवातीच्या भागात असं सांगितलंय की त्या स्फोटामुळे हजारो गोष्टी निर्माण झाल्या, हजारो वेगवेगळ्या गोष्टी निर्माण झाल्या. त्या अत्यंत तेजस्वी होत्या किंवा चमकत होत्या आणि त्या गतिशील होत्या. म्हणजे आपण एखाद्या फटाक्याचा स्फोट जर बघितला तर तशा प्रकारची कल्पना आपल्याला इथे करता येईल की त्या स्फोटातून अनेक ठिणग्या निर्माण होतात. त्या ठिणग्या चमकत असतात, तेजस्वी असतात आणि त्या प्रवास करत असतात. त्या स्फोटाच्या विरुद्ध बाजूला त्या फेकल्या जातात. त्यामुळे त्या गतिशील असतात. तर तशा प्रकारची ही कल्पना आपण जर कल्पना करू शकलो तर तशा प्रकारे हे घडलेलं असू शकेल. त्याच्यानंतर त्यांनी म्हटलंय की स भूमिम विश्वतो वृत्वा अत्यतिष्ठत दशांगुलम. तर इथे जेव्हा परमेश्वराने ही सृष्टी निर्माण केली किंवा पुरुषाने ही सृष्टी निर्माण केली तर ती कुठे केली? कुठलीही निर्मिती करायला जागा पाहिजे ना, की तिथे जाऊन आपण त्या वस्तूची निर्मिती करू. तर ह्या सृष्टीची निर्मिती होण्यापूर्वी ज्याला आज आपण स्पेस म्हणतो किंवा जागा म्हणतो किंवा अवकाश म्हणतो, अशी गोष्ट काही अस्तित्वातच नव्हती. मग ही निर्मिती केली कुठे पुरुषांनी? तर त्यांनी ती स्वतःच्याच आतमध्ये केली. तर स्वतःमध्येच जर त्यांनी ही निर्मिती केली तर अर्थात त्या निर्मितीच्या सगळ्या बाजूनी तो पुरुष पसरलेला होता. जर मी म्हटलं की मी या खोलीमध्ये एक टेबल निर्माण केलं, तर त्या टेबलाच्या सगळ्या बाजूला ती खोली आहे. तशाच प्रकारे जेव्हा पुरुषांनी स्वतःच्या आतमध्ये हे विश्व निर्माण केलं, तर त्या विश्वाच्या सगळीकडे तो पसरलेला होता आणि जे विश्व आपल्याला आज कळलंय, आपल्याला जे ज्ञात आहे, त्या विश्वाच्याही पलीकडे तो पसरलेला आहे. आता इथे असा शब्द आहे की दशांगुलम म्हणजे त्या विश्वाच्या 10 बोटं तो पलीकडे पसरलेला आहे. मग याच्यावरनं आपल्याला कधी-कधी शंका येतात किंवा लोकं विचारतात की 10 बोटं काय? कोणी मोजलं होतं? कोण गेलं होतं मोजायला? तर त्या 10चा अर्थ सुद्धा इथे थोडा वेगळा आहे. हे आपण 10 वगैरे म्हणतो ना, 1, 9, 10 बोटं, या सगळे गणित आहे. हा पुरुष जो आहे तो अगणित आहे. त्या अगणिताची व्याख्या गणितात करता येत नाही. मग गणितामध्ये ज्या व्याख्या करता येतात त्या शून्यापासून 9 पर्यंत आहेत. आणि जे 0 ते 9च्या मध्ये प्रकट होऊ शकत नाही ते अगणित. अशा अर्थाने तो 10 शब्द इथे आलेला आहे. म्हणजे तो या प्रकट सृष्टीच्याही अनंत पलीकडे पसरलेला आहे. असा त्याच्यातला विचार आहे. आणि तसाच विचार हजारमध्ये सुद्धा आहे. कारण हजारचा अर्थ किंवा सहस्र या शब्दाचा अर्थ आज ज्याला आपण गणिती भाषेत हजार म्हणतो, तो इथे अपेक्षित नाही. तिथे सुद्धा असंख्य किंवा अगणित असाच अर्थ अपेक्षित आहे. खरं तर सहस्र शब्दाचा अर्थच मोठी संख्या किंवा खूप अशा प्रकारचा तो अर्थ आहे. केवळ हजार ह्या गणिती संख्येपुरता त्याचा अर्थ मर्यादित नाहीये. आणि त्याच्यामध्ये पण आपण बघितलं तर सहस्रचा अर्थ हजार घेऊन बऱ्याच ठिकाणी लोकांनी घोळ घातलेले आपल्याला दिसू शकतात स्पष्टपणे. पण ठीक आहे, तो विषयांतर होईल, आपण आता तिथे जायला नको. तर या पहिल्या मंत्रात आपल्याला ही सुरुवातीची जी रचना आहे, सृष्टीची उत्पत्ती झाली तेव्हाची अवस्था स्पष्टपणे सांगितलेली आहे. आता आपण दुसऱ्या मंत्रामध्ये जर गेलो, तर दुसऱ्या मंत्रात असं दिलंय की पुरुष एवेदगम सर्वं यत् भूतं यच्च भव्यं उतामृतत्वस्येषानः यदन्ये नाति रोहति. सो याच्यामध्ये काय म्हटलेलं आहे की आज जे काही आपल्याला दिसतं, आज जी काही प्रकट सृष्टी आहे, ती तो पुरुषच आहे. पूर्वी जे काही होतं तेही तो पुरुषच आहे आणि उद्या जे काही असणार आहे ते सुद्धा ते पुरुषच असणार आहे. म्हणजे या पुरुषानेच स्वतःला वेगवेगळ्या स्वरूपात व्यक्त केलेलं आहे. हे पुरुषाचीच वेगवेगळी व्यक्त रूपं आहेत. जे काल होतं, आज आहे आणि उद्या आहे, उद्या असणार आहे. ते सगळं बाकी काही नसून पुरुषच आहे आणि तो पुरुष जो आहे तो अमृत आहे. अमृत आहे म्हणजे इमॉर्टल आहे, अमर आहे. आता एकीकडे आपण जर बघितलं तर आपण म्हणतो की कुठलीच गोष्ट अमर नसते. आणि इथे असं म्हटलंय की हा पुरुष जो आहे त्याच्यामध्ये त्यांनी अमृतत्व हा शब्द वापरलेला आहे. तर हा सुद्धा माझ्या मते अत्यंत वैज्ञानिक मंत्र आहे. आपण आजच्या मॉडर्न सायन्समध्ये लॉ ऑफ कॉन्झर्वेशन शिकतो. लॉ ऑफ कॉन्झर्वेशनमध्ये सांगितलं की पदार्थ किंवा ऊर्जा निर्माणही होत नाहीत आणि नष्टही होत नाहीत. ते एका अवस्थेतून दुसऱ्या अवस्थेत किंवा एका स्वरूपातून दुसऱ्या स्वरूपामध्ये बदलले जातात फक्त. आणि तोच भाव इथे दर्शवलेला आहे की
हा जो पुरुष आहे तो नष्ट होत नाही. तो पूर्वी जो होता तो तो पुरुषच होता. एका वेगळ्या स्वरूपात तो प्रकट होता. आज तो दुसऱ्या वेगळ्या स्वरूपात प्रकट आहे. उद्या अजून वेगळ्या कुठल्यातरी स्वरूपात प्रकट होईल. पण त्याचं हे केवळ प्रकट स्वरूप बदलत राहतं. तो जो पुरुष आहे तो कधीही बदलत नाही. ही संकल्पना म्हणजे ज्याला आज आपण कॉन्झर्वेशन प्रिन्सिपल म्हणतो, तेच इथे दर्शवलेलं आहे. आणि शेवटचा भाग जो आहे त्याच्यामध्ये त्यांनी म्हटलेलं आहे, यदन्नी नाती रोहती. म्हणजे या सृष्टीच्या वाढीसाठी, प्रसरणासाठी आणि पोषणासाठी हा पुरुष अन्न पुरवतो. आता याच्यामध्ये पण आपण कधी-कधी थोडासा आपल्याला संभ्रम निर्माण होतो, की अन्न कुठलं पुरवतो? कुणाला पुरवतो? तर अन्न म्हणजे काय? तर आपल्या जीवनासाठी आवश्यक जे द्रव्य आहे, आपल्या पोषणासाठी आणि वर्धनासाठी जे आवश्यक पोषण तत्व आहे, त्याला आपण अन्न म्हणतो. त्या अन्नाची व्याख्या प्रत्येक प्राण्यासाठी वेगळी असू शकते. म्हणजे मनुष्यासाठी अन्न म्हणजे आपण जे काही भात, भाजी, पोळी वगैरे खातो, फळं खातो, हे सगळं आपल्यासाठी अन्न झालं. दुसरे काही कीटक असतील, तर त्यांच्यासाठी अन्नाची संकल्पना वेगळी आहे. इतर काही पशु असतील, त्यांच्यासाठी अन्नाची संकल्पना वेगळी आहे. त्याचप्रमाणे इथे या सृष्टीसाठी अन्नाची संकल्पना वेगळी आहे. पण ती सृष्टी, तिचं संगोपन व्हावं आणि तिचं प्रसरण व्हावं. आपण माहिती आहे, की आपण म्हणतो, की ही सृष्टी कायम प्रसरण पावतीये. गतिशील आहे, मोठी होतीये ती कायम. थेअरी ऑफ एक्सपांडिंग युनिव्हर्स जसं आपण म्हणतो. तर ही एक्सपांड होण्यासाठी त्याला जी काही ऊर्जा लागते ती कोण पुरवतं? कुठल्या प्रकारची ऊर्जा आहे ती? तर ती जी ऊर्जा आहे, ती ऊर्जा सुद्धा हा पुरुषच पुरवतो आणि त्याला त्यांनी या सृष्टीचं अन्न असं म्हटलेलं आहे. आणि ह्या सृष्टीच्या पोषणासाठी जे अन्न लागतं, जे काही द्रव्य लागतं, जे काही ऊर्जा लागते, ती हा पुरुष या सृष्टीला पुरवत असतो. असं इथे उल्लेख आलेला आहे. आणि आज सुद्धा आपण जर बघितलं तर आपण जर डार्क एनर्जी असं जर सर्च केलं Googleवरती, तर आपल्याला कळेल, की आधुनिक विज्ञानामध्ये पण असं सांगितलंय, की कुठल्यातरी प्रकारची एक एनर्जी आहे. ते नक्की काय आहे अजून आपल्या शास्त्रज्ञांना त्याचं पूर्ण ज्ञान झालेलं नाहीये. पण कुठलीतरी एनर्जी आहे, की ती या विश्वाच्या प्रसरणासाठी कारणीभूत आहे. आणि ती काय आहे आपल्याला कळलं नाही अजून, म्हणून आपण त्याला डार्क एनर्जी म्हटलंय. त्यालाच इथे अन्न असं म्हटलेलं आहे. तर पुढचे 1-2 मंत्र आपण थोडे आत्ता विचारात नको घ्यायला. ठीक आहे. हा एक मंत्र आपण बघू 7वा. याच्यामध्ये असं त्यांनी म्हटलंय, सप्तास्या सन् परिधयः त्रिसप्त समिध कृताः देवा यद्यज्ञं तन्वानाः अबध्नन् पुरुषं पशून्. तर याच्यामध्ये त्यांनी असं काय म्हटलंय, की ह्या यज्ञाच्या संदर्भात त्यांनी असा शब्द वापरलेला आहे, की ह्या यज्ञाच्या 7 परिधी होत्या. परिधी म्हणजे काय? तर जेव्हा आपण यज्ञ करतो, तेव्हा त्या यज्ञाच्या सीमा निश्चित करण्यासाठी आपण एक विशिष्ट प्रकारच्या काड्या तिथे ठेवल्या जातात. त्या काड्यांना परिधी असं म्हणतात. किंवा आपण त्याला त्या यज्ञाच्या सीमा किंवा बाउंडरीज असं म्हणू शकू. तर या यज्ञामध्ये 7 परिधी होत्या. आणि 3 वेळा 7 अशा प्रकारची इंधनं होती. 3 वेळा 7 म्हणजे 21 आणि आपण बघणार आहोत की 21 का नाही म्हटलं, 3 वेळा 7 का म्हटलं वगैरे आपण बघूयात. आणि या यज्ञामध्ये देवांनी पुरुष स्वरूपात पशुला बळी दिलं. तर खूप वेगवेगळ्या संकल्पना इथे आहेत आणि त्याच्यामधनं काही-काही गोष्टींमुळे गैरसमजही होतात. आपण आता ते बघून घेऊयात. तर हा मंत्र जेव्हा येतो तेव्हा माझ्या मते आता आपण पृथ्वीबद्दल चर्चा करतोय. मधल्या मंत्रांमध्ये बाकीच्या काही गोष्टींची चर्चा झाली आहे आणि आता पृथ्वीपाशी हे ऋषी आलेले आणि ही पृथ्वीची निर्मिती जेव्हा होत होती, तेव्हा पृथ्वीच्या संदर्भात 7 सीमा निश्चित करण्यात आल्या किंवा निश्चित केल्या त्या पुरुषांनी किंवा निश्चित झाल्या. तर आता पृथ्वीच्या संदर्भात जेव्हा आपण विचार करतो, तेव्हा 7 सीमा म्हणजे कुठल्या? अगदी साधा विचार आपण केला तर आपल्याला कळतं, की पृथ्वीवर सप्तद्वीप आणि सप्तसागर किंवा 7 खंड आणि 7 सागर, महासागर वगैरे आहेत. तर ह्या गोष्टींची निर्मिती पृथ्वीवर आता झाली आहे किंवा होती आहे, हे वर्णन इथे आलेलं आहे. म्हणजे पृथ्वीवर 7 खंडांची, 7 द्वीपांची किंवा जमिनीच्या भूभागांची निर्मिती आणि उरलेल्या परिसरामध्ये 7 समुद्रांची निर्मिती झाली, असं इथे दर्शवलेलं आहे.
त्याच्यानंतर त्यांनी म्हटलंय त्रिसप्त समिध कृताः, म्हणजे 3 वेळा 7 अशा प्रकारची इंधनं या निर्मितीसाठी वापरली गेली. आता पृथ्वीच्या संदर्भात हा विषय आहे परत एकदा. आणि आपण जर वेगवेगळी व्याख्यानं ऐकली किंवा भाष्य वाचली, तर त्याच्यामध्ये सगळ्या विद्वानांनी त्रिसप्त म्हणजे 21, 3 वेळा 7 म्हणजे 21 असा अर्थ लावलेला आहे आणि तो बरोबर आहे. पण त्यांनी ही 21 इंधनं कुठली? तर त्याच्यामध्ये त्यांनी काय केलं, वेगवेगळ्या विद्वानांनी वेगवेगळ्या गोष्टींचा एक संकलन केलंय आणि ओढून-ताणून त्याची बेरीज 21 आणायचा प्रयत्न केलाय, असं मला वाटतं. मी असं नाही म्हणत, की ते चुकीचं आहे किंवा त्यांचे विचार चुकीचे. परंतु मला असं वाटतं, की त्यांनी ते ओढून-ताणून म्हणजे पंचमहाभूत, पंचज्ञानेंद्रिय, पंचकर्मेंद्रिय, त्याच्यानंतर चित्त, बुद्धी, अहंकार, आत्मा वगैरे असं सगळं धरून त्यांनी ते गोळा करून 21 आणलेले आहेत, असं मला वाटतं. पण जरी त्या प्रकारे 21 आपण म्हटलं, की 21 प्रकारच्या गोष्टी होत्या किंवा इंधनं होती, तर त्याचा आणि निर्मितीचा काय संबंध आहे, हे फारसं कुठे दाखवलेलं नाहीये. दुसरी गोष्ट, जर त्या गोष्टी 21 असं जर दर्शवायचं असतं, तर ऋषींनी इथे 21 शब्द वापरला असता. त्यांनी 3 वेळा 7 असा शब्द का वापरला? तर माझ्या मते त्याचं कारण असं आहे, की पृथ्वीच्या निर्मितीसाठी आणि संगोपनासाठी 3 प्रकारचे एनर्जी किंवा ऊर्जेचे समूह किंवा इंधनांचे समूह वापरले जातात किंवा कारणीभूत असतात. आणि त्या प्रत्येक समूहामध्ये 7 प्रकारच्या शक्ती किंवा इंधन किंवा ऊर्जा आहेत. हे त्यांनी स्पष्टपणे दाखवलं आणि हे आपल्याकडे फक्त पुरुष सूक्तातच नाही, तर बऱ्याच ठिकाणी हा संदर्भ आलेला आहे. मग आता हे 3 संग्रह कुठले, 3 समूह कुठले, की ज्याच्यामध्ये 7 प्रकारच्या वेगवेगळ्या ऊर्जा किंवा इंधनं आहेत. तर पहिला समूह असा असू शकतो, की आपण आपल्या साहित्यामध्ये अ, पृथ्वीशिवाय इतर 7 ग्रह मानतो, की ज्यांचा पृथ्वीवर काहीतरी परिणाम होतो आणि ह्या 7 ग्रहांचं आकर्षण बल पृथ्वीवर कार्य करत असतं आणि त्यामुळे पृथ्वी तिच्या कक्षेमध्ये राहू शकते. या ग्रहांमधून येणारं जे बल आहे ते कमी जास्त झालं, तर पृथ्वी त्या कक्षेत राहू शकणार नाही. आणि ह्या ग्रहांकडून येणारं बल, आकर्षक बल किंवा गुरुत्वाकर्षण बल, याच्यामुळेच पृथ्वी त्याच्या कक्षेत राहते. हे 7 ग्रहांचं 7 प्रकारचं बल हे त्याच्यामधला एक संग्रह असू शकतो. दुसरं म्हणजे सूर्याकडनं जे आपल्याला सूर्यकिरणं मिळतात, त्याच्यामध्ये 7 प्रकारच्या वेगवेगळ्या ऊर्जा आहेत. आपण जर सूर्याचा रथ कधी बघितला, तर सूर्याच्या रथाला 7 घोडे दाखवलेले असतात. ते 7 घोडे याच्यासाठीच दाखवलेले असतात, की सूर्याकडनं आपल्याला 7 प्रकारच्या वेगवेगळ्या ऊर्जा मिळत असतात आणि त्या पृथ्वीसाठी अत्यंत आवश्यक आहेत. तर हे सूर्याकडून येणारी 7 प्रकारची ऊर्जा हे त्या 7चा दुसरा गट. आणि तिसरा म्हणजे वेगवेगळ्या ज्याला आपण आज एनर्जी बँड्स म्हणतो, ते आपल्या साहित्यात खूप व्यवस्थित लिहून ठेवलेले आहेत. ज्याच्यामध्ये इन्फ्रारेड आहे, अल्ट्राव्हायोलेट आहे, इलेक्ट्रिसिटी आहे, एटॉमिक एनर्जी आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे त्याच्यात शेवटची त्यांनी मनोजवा नावाची एक ऊर्जा सांगितलेली आहे. आत्तापर्यंत विज्ञानाचं मत असं होतं, की प्रकाशापेक्षा जास्ती वेगाची कुठलीच गोष्ट नाही. परंतु आपल्याकडे स्पष्टपणे लिहून ठेवलेलं आहे, मनोजवा नावाची एक ऊर्जा आहे, की जी मनाप्रमाणे मनाच्या इतक्या वेगाने प्रवास करते. म्हणजे याच्यापेक्षा प्रकाशापेक्षा जास्ती त्याचा वेग आहे. अशी ऊर्जा आपल्याकडे खूप पूर्वी लिहून ठेवलेली आहे. आणि आता गेल्या काही वर्षात वैज्ञानिकांना शोध लागलाय किंवा त्याच्याबद्दल त्यांना माहिती मिळायला सुरुवात झालेली आहे, की प्रकाशापेक्षाही जास्ती गती असलेल्या काही गोष्टी अस्तित्वात आहेत किंवा काही ऊर्जा, काही एनर्जीज अस्तित्वात आहेत. तर ह्या सगळ्या गोष्टी पृथ्वीच्या संगोपनासाठी कारणीभूत आहेत, आवश्यक आहेत. तर त्याचा इथे संदर्भ दाखवलेला आहे. आता ह्या सगळ्या पृथ्वीच्या निर्मितीसाठी देवांनी यज्ञ चालू केला आणि त्याच्यामध्ये पशुबली दिला. असं इथे शेवटचं जे वाक्य आहे त्याच्यामध्ये आलेलं आहे. आता ह्याच्यामध्ये पण बरेचसे लोकं योग्य अर्थ न समजून घेता टीका करायला सुरुवात करतात, की तुमच्याकडे वेदांमध्येच पशुबळीची कल्पना आहे.
तुमच्या धर्मात पशुबळीला मान्यता आहे, तुमच्या धर्मात पशुबळी सांगितलेलं आहे वगैरे वगैरे अशा अनेक टीका आपण ऐकतो. पण आता इथे जर आपण बघितलं तर या संकल्पनेमध्ये, या क्रमामध्ये आता पृथ्वीची निर्मिती होतीये. पृथ्वीवर जीवसृष्टी अजून निर्माण झालेलीच नाहीये. ती पुढच्या मंत्रांमध्ये दाखवली आहे. मग पृथ्वीवर पशुसृष्टी किंवा जीवसृष्टी निर्माण व्हायच्या आधीच पशुबली कसा बरं दिला जाऊ शकेल? नाही जाऊ शकत. कारण पशुच अस्तित्वात नाहीयेत. मग पशुबली कुठनं येणार? त्यामुळे इथे या शब्दांचे योग्य अर्थ आपण घ्यायला पाहिजेत. तर आपण जे प्रचलित अर्थ आहेत ते घ्यायचा प्रयत्न करतो आणि कधी-कधी आपण घोळ घालतो. तर याच्यामध्ये काय म्हटलेलं आहे, की ह्या सृष्टीच्या उत्पत्तीसाठी जे आवश्यक द्रव्य होतं, ते हा पुरुषच स्वतः होता. ते द्रव्य म्हणजे पुरुष स्वतःच त्या प्रक्रियेतनं गेला आणि वेगळ्या स्वरूपात व्यक्त झाला. आता पृथ्वीवरती आता जीवसृष्टी निर्माण होणार आहे, कारण पृथ्वीची बांधणी आता होत आली. आता पुढे जीवसृष्टी निर्माण होणार आहे. त्या जीवसृष्टीला आवश्यक असलेल्या गोष्टी आता हा पुरुष निर्माण करतोय. स्वतःच्या माध्यमातून तो निर्माण करतोय आणि ही जी प्रक्रिया आहे स्वतःच्या माध्यमातून निर्माण करणं, त्याला यज्ञ म्हणतात. आपण बघितलं ते. आणि पशुचा अर्थ आत्मा असा सुद्धा आहे. म्हणजे इथे या ऋषींचं म्हणणं असं असू शकेल, की या पुरुषाने आत्मा नावाची जी वस्तू आहे, आत्मा नावाची जी संकल्पना आहे किंवा ऊर्जा आहे, शक्ती आहे, त्याची निर्मिती त्यांनी केली यज्ञामार्फत आणि त्याचा उपयोग आता पुढे जीवसृष्टी निर्माण करण्यासाठी होईल. कारण प्रत्येक जीव निर्माण झाल्यानंतर त्याच्यामध्ये आत्मा प्रस्थापित केला जातो. तर ते इथे त्यांनी दाखवलेलं आहे. आणि मग इथून पुढच्या मंत्रांमध्ये आपण बघतो की जीवसृष्टीची निर्मिती झाली आणि मग जीव निर्माण झाले वगैरे वगैरे हे सगळं वर्णन पुढे येतं. आता आपण वेळेअभावी फक्त अजून एकच मंत्र बघूयात. पुढे या ऋषींनी या पुरुषाला मनुष्याच्या आकारात, माणसाच्या आकारात त्याची कल्पना केली. आणि मग त्यांनी असे प्रश्न विचारले, की या पुरुषाने स्वतःलाच यज्ञामार्फत वेगळ्या स्वरूपात व्यक्त केलं. जे आज आपण बघतो आपल्याला जी ज्ञातसृष्टी आहे त्या स्वरूपात त्यांनी व्यक्त केलं. मग त्याच्या डोक्याचं काय झालं? डोक्यापासून त्यांनी कुठला भाग व्यक्त केला? हातापासून काय केलं? पायापासून काय केलं? कानापासून काय केलं? नाकापासून काय केलं? वगैरे वगैरे असा प्रश्न 12व्या मंत्रात येतो आणि 13व्या मंत्रापासून त्याची उत्तरं दिलेली आहेत. आता हा मंत्र जो आहे 13वा हा खूप महत्वाचा आहे. कारण याच्यामधनं बरेच गैरसमज निर्माण झालेले आहेत. म्हणून हा मंत्र आपण बघूयात आणि मग आजच्या चर्चेसाठी आपण विराम घेऊयात. तर पहिल्या भागात त्यांनी असं म्हटलंय, की त्याच्या मुखापासून ब्राह्मणांची उत्पत्ती झाली, हातापासून क्षत्रियांची, मांड्यांपासून वैश्यांची आणि पायापासून शूद्रांची. सगळ्यात महत्वाचं म्हणजे इथे या मंत्रामध्ये समाज रचना किंवा वर्णव्यवस्थेशी कुठलाही संदर्भ दिसत नाही. आता हा पुरुष पृथ्वीवर जीवसृष्टी निर्माण करतोय आणि त्याच्यासाठी आवश्यक असलेल्या यंत्रणा तो बनवतोय. त्या यंत्रणांच्या संदर्भात हा मंत्र आलेला आहे. याच्यामध्ये त्यांनी हे 4 भाग दाखवलेले की त्या पुरुषाच्या मुखापासून ब्राह्मण उत्पन्न झाले. तर मुख काय दर्शवतं? मुख हे ज्ञानाचं प्रतीक आहे. एखादा माणूस कसा बोलतो त्याच्यावरनं आपण अंदाज बांधतो की त्याचं ज्ञान काय आहे. त्यामुळे मुख हे ज्ञान दर्शवण्यासाठी वापरलेला शब्द आहे. मग जेव्हा हे जीवसृष्टी निर्माण केली तेव्हा प्रत्येक जीवामध्ये पुरुषाने ज्ञान ग्रहण करण्याची क्षमता निर्माण केली आणि ती क्षमता इथे ब्राह्मण या शब्दातनं दर्शवलेली आहे. त्यानंतर त्यांनी म्हटलंय की त्याच्या हातापासून क्षत्रिय निर्माण झाले. क्षत्रिय किंवा तिथे राजन्य शब्द वापरलाय. तर क्षत्रिय किंवा राजन्य काय करतात? तर रक्षणाच्या संदर्भातल्या गोष्टी दर्शवतात. मग या पुरुषांनी प्रत्येक जीवसृष्टीमध्ये स्वसंरक्षणासाठी आवश्यक असलेली यंत्रणा बनवली. सेल्फ डिफेन्स ज्याला म्हणतात. सेल्फ डिफेन्स करण्यासाठी, स्वसंरक्षण करण्यासाठी जी आवश्यक गोष्टी आहेत, जी यंत्रणा आहे ती त्यांनी प्रस्थापित केली. त्याच्यानंतर वैश्य हे साठा करून ठेवण्याचं दर्शन आहे. आपण म्हणतो की वैश्य धनाचा साठा करून ठेवतात. पण जेव्हा आपण वैश्य ह्या समाजाबद्दल बोलतो तेव्हा तर धनाचा संचय होतो.
परंतु वैश्य प्रवृत्ती ही साठा करून ठेवण्याची प्रवृत्ती आहे. आणि प्रत्येक जीवामध्ये या पुरुषाने साठवून ठेवण्याची क्षमता निर्माण केली, की ज्याच्याद्वारे तो उदाहरण म्हणून बघूयात, आपण ग्रहण केलेलं अन्न आपण साठवून ठेवतो आणि मग नंतर ते वेगवेगळ्या कामांसाठी वापरतो. तर ही साठवून ठेवण्याची जी प्रक्रिया आहे किंवा वृत्ती आहे ती वैश्य शब्दामध्ये इथे दर्शवलेली आहे. आणि बाकीच्या जीवनावश्यक गोष्टी ज्या सगळ्या आहेत, हालचाल करणे म्हणा किंवा इतर कुठल्याही जीवनावश्यक गोष्टी, त्या शूद्र प्रवृत्तीमध्ये किंवा शूद्र शब्दामध्ये दर्शवलेले आहेत. याच्यामध्ये महत्वाची गोष्ट अशी आहे की इथे वर्णव्यवस्था नाही. वर्णव्यवस्था असली तरी ज्याला आपण हायरार्की म्हणतो तशी नाही. कुठेही आपल्या कुठल्याही साहित्यात असं म्हटलेलं नाही की ब्राह्मण सर्वश्रेष्ठ आहेत, त्याच्यानंतर क्षत्रिय, त्याच्यानंतर वैश्य आणि शूद्राला काही किंमत नाही, असं कुठेही म्हटलेलं नाहीये. हे सगळे लोकांनी निर्माण केलेले भ्रम आहेत आणि पसरवलेले गैरसमज आहेत त्यांच्या स्वार्थी हेतुपोटी. बरेचदा काय होतं, आपल्याकडे अजून एक शब्द आहे क्षुद्र. तर क्षुद्र शब्दाचा अर्थ आहे अत्यंत हलक्या प्रतीचा, ज्याला काही किंमत नाही वगैरे असं. आणि शूद्र आणि क्षुद्र हे दोन वेगळे शब्द आहेत, पण थोडेसे सारखे वाटतात ऐकायला. त्यामुळे सुद्धा काही लोकांनी त्याच्यात घोळ घातलाय. आणि शूद्र म्हणजे त्यांना काही किंमत नाही, त्यामुळे समाज व्यवस्थेत तुमच्या ग्रंथांमध्ये त्यांना तुच्छ लेखलेलं आहे, अशा प्रकारच्या संकल्पना किंवा गैरसमज पसरवले जातात. पण त्याला काही अर्थ नाही, ते अत्यंत चुकीचे आहेत. तर आपण आता वेळेअभावी इथेच थांबूया. आपण काही प्रश्न असतील तर 2-3 प्रश्न आपण विचार करू आणि त्याच्यातून आपण पुढे अजून काही विषय असतील तर बघूयात. तर इथे एक घारपुरे सरांनी प्रश्न विचारलाय की डोळ्यांचा संदर्भ हा ऑब्झर्वेशन या अर्थी जास्ती येतो. बरोबर आहे. जेव्हा आता आपण विषय बघितला की त्या पुरुषाच्या डोक्यापासून काय झालं, हातापासून काय झालं, त्याच्यामध्ये डोळ्यापासून काय झालं हाही एक विषय आलेला आहे. आणि तिथे त्याचा अर्थ ऑब्झर्वेशन किंवा पाहणे या अर्थी तिथे डोळ्यांचा संदर्भ आलेला आहे. परंतु माझ्या मते सुरुवातीला जो रेफरन्स आहे, अगदी सुरुवातीच्या मंत्रामध्ये, तो संदर्भ तेज दर्शवण्यासाठी जास्ती योग्य वाटतो. हेड, आय, स्पीड, ऑब्झर्व, ऍक्ट. ओके. तर हा एक प्रश्न चॅटमध्ये होता. अजून जर कुणाला काही प्रश्न असतील तर आपण त्याची चर्चा करूयात. तर कृपया तुम्ही हँड रेज करा, म्हणजे मग मांजरेकर जी आपल्याला अनम्यूट करतील आणि मग आपण प्रश्न विचारू शकू. होय होय. सो सुरुवातीला फर्स्ट पराग, थँक्यू. फार सुंदर झालं विवेचन अबाउट द क्रिएशन ऑफ द युनिवर्स आणि पुरुष सूक्त. तर मला असं वाटतं की आरती दीक्षित पटवर्धन हिचा कॉमेंट प्रश्न वगैरे आहे तो घेऊ. आरती, गो अहेड प्लीज. हा, नमस्कार भालेराव सर. खूप छान लेक्चर आहे. खूप चांगलं वाटलं ऐकायला, कारण ह्या बऱ्याचशा गोष्टी आपण ऐकलेल्या असतात आणि त्याचा संदर्भ माहिती नसल्यामुळे बरेच गैरसमज निर्माण होतात आणि त्याचे परिणाम फार भयंकर असतात, ते आपण बघतो आजकाल. तर धन्यवाद हा विषय चर्चेला घेतल्याबद्दल. मला अगदी बेसिक प्रश्न आहे आणि कदाचित तुम्ही त्याचा सुरुवातीला उत्तर दिलं असेल, पण मी 5-7 मिनिटं उशिरा जॉईन झाले, त्याच्यामुळे एखाद वेळेस तुम्ही तर सांगितलं असेल उत्तर ऑलरेडी, तर आय एम सॉरी. पण मला टायटल म्हणजे ह्याला पुरुष सूक्त असं नाव का आहे? व्हाय इज इट, डज इट हॅव एनिथिंग टू डू विथ जेंडर, और त्याचा वेगळा काही अर्थ आहे? कारण त्याला आपल्याकडे दुसरं श्री सूक्त असतं, तर ते श्री सूक्त आहे का स्त्री सूक्त आहे, त्याचं माझं कन्फ्युजन होतं कधी कधी. आणि जेंडर कॉन्सेप्ट आहे ह्या पुरुष या शब्दामध्ये का इट मीन्स समथिंग एल्स? हा विषय आम्ही सुरुवातीला केला, तुम्ही कदाचित थोड्या उशिरा जॉईन झाल्यामुळे तो मिस झाला असेल तुमचा. पण थोडक्यात उत्तर सांगतो मी तुम्हाला की इथे कुठल्याही जेंडरचा संबंध नाहीये. इथं हा पुरुषवाचक किंवा पुरुष लिंगवाचक पुल्लिंगी हा शब्द नाहीये. तर सृष्टीच्या उत्पत्ती मागची जी शक्ती आहे, जी ऊर्जा आहे, त्याला पुरुष असं इथे म्हटलेलं आहे. आणि तुम्ही परत एकदा जर हे रेकॉर्डिंग ऐकलं तर तुम्हाला त्याचं डिटेल्स परत एकदा कळू शकतील. मी वेळेअभावी त्याच्या आता डिटेल्समध्ये जात नाही. आणि तुम्ही म्हणालात ते बरोबर आहे, दुसरं जे सूक्त आहे ते श्री सूक्त आहे, स्त्री सूक्त नाहीये. आणि त्याच्यामध्ये देवीची स्तुती आहे, परंतु त्याचं नाव श्री सूक्त आहे. आणि श्रीचा अर्थ सुद्धा स्त्री असा नाहीये.
आणि Exactly. इथे पुरुषाचा अर्थ सुद्धा मेल ह्युमन बिंग असा इथे अभिप्रेत नाहीये. बरोबर आहे. ओके. ऑलराइट. थँक यू सो मच. Thank you, Aarti. Thank you, Parag. Anybody else? कुठलाही प्रश्न हा चुकीचा प्रश्न नाहीये आणि ज्याला आपण बावळट प्रश्न म्हणतो असा नाहीये. त्यामुळे मोकळेपणाने विचारा. मला उत्तर माहिती नसेल तरी निदान मलाही कळेल की काय अजून गोष्टीचा मी अभ्यास करायला पाहिजे. त्यामुळे संकोच बाळगू नका. काही प्रश्न विचारू शकता आपण. मला असं वाटतं की वासुदेव, डू यू वॉन्ट टू इलॅबोरेट ऑन परागचा जो रिस्पॉन्स होता अबाउट युअर क्वेरी? एलॅबोरेट असं नव्हे, म्हणजे त्यांचं जर तसं मत आहे की तिथे तेज हा जास्त उपयुक्त अर्थ आहे, तर ते मी तसं मान्य करेन की ठीक आहे, त्यांचं तसं म्हणणं आहे. मला असं वाटलं की त्याच्यामध्ये जे डोकं, डोळे आणि पाय अशा अर्थी झालं, तर म्हणून विचार करावा, बघावं काय चाललंय ते, मग त्याप्रमाणे ऍक्ट, म्हणून ते जास्त योग्य होईल असं त्यावेळी मला वाटलं. म्हणून मी हा, ते बरोबर आहे. तर आता 14वा मंत्र जर आपण बघितलात ना, त्याच्यामध्ये चक्षुचा अर्थ नेत्र किंवा डोळा किंवा बघण्याची क्षमता या अर्थी इथे हा शब्द आलेला आहे. पण तो मनुष्याच्या किंवा जीवसृष्टीच्या संदर्भात तेव्हा तो शब्द येतो. पण सुरुवातीला जेव्हा तो शब्द आलाय तेव्हा जीवसृष्टी अस्तित्वात नव्हती आणि त्या सुरुवातीच्या अवस्थेचं वर्णन त्याच्यामध्ये आहे. त्यामुळे मला तो शब्द तेज या अर्थी जास्त योग्य वाटला. नाही, म्हणजे माझी काही याबद्दल काहीच एक्सपर्टीज नाही, त्याच्यामुळे मी मुळीच तुम्हाला आग्रह करणार नाही की माझंच म्हणणं बरोबर होतं असं. नाही, आणि जसं मी सुरुवातीला म्हटलं ना, प्रत्येकाचे अर्थ वेगळे असू शकतात आणि तसं अपेक्षितही आहे. त्यामुळे मी असंही म्हणत नाही की तुमचं चुकीचं आहे किंवा माझंच बरोबर आहे किंवा असं काही नाही. त्या संदर्भात मला जे अर्थ योग्य वाटले ते मी आपल्यासमोर मांडले. कबूल. थँक्यू वासुदेव. थँक्यू पराग. आता एक छोटेसं म्हणजे अनाउन्समेंट ज्याला म्हणता येईल की या पूर्ण 16 मंत्रांवरती मी पुस्तक एक लिहिलेलं आहे आणि त्या प्रत्येक मंत्रांमध्ये प्रत्येक शब्दाचा अर्थ काय आहे आणि तो प्रसृत अर्थ काय आहे, सर्वसाधारण अर्थ काय घेतला जातो आणि वैज्ञानिक दृष्टिकोनातून त्यातला अर्थ काय घेतला जाऊ शकतो, अशा प्रकारचं विश्लेषण मी या पुस्तकामध्ये केलेलं आहे. हे पुस्तक Amazonवर सुद्धा अवेलेबल आहे. तुम्ही Amazonवर माझ्या नावाने सर्च केलं किंवा पुस्तकाच्या नावाने तर तुम्हाला ते मिळेल. पुस्तक हिंदी, मराठी आणि इंग्रजी तिन्ही भाषांमध्ये आहे आणि या पुस्तकांमधनं निर्माण होणारा जो काही नफा आहे तो चांगल्या कारणासाठी वापरला जातो. त्यामुळे ज्यांना कोणाला अजून जास्ती या विषयाबद्दल माहिती करून घेण्याची इच्छा असेल, त्यांनी अवश्य हे पुस्तक विकत घ्या, वाचा आणि मग तुमच्या प्रतिक्रिया मला कळवा. तुम्ही वेबसाईटवर जर सर्च केलं तर माझी वेबसाईट येईल. त्याच्यामध्ये माझा ईमेल ॲड्रेस तुम्हाला मिळेल. त्याच्यामधनं तुम्ही माझ्याशी संपर्क करू शकता. Thank you, Parag. Let me see if I can invoke maybe Sagar or Shekhar Acharya. Any comment, any thoughts? तुम्ही बोलत असाल तर म्युटेड आहात सगळेजण. मला या विषयावरती एक फारच जनरल प्रश्न आहे, पण असं म्हणजे या विषयावरती अर्थातच माझा फारसा अभ्यास नाही आहे, पण आमच्या बऱ्याचशा मित्रमंडळींशी सपोजेटली शिकलेल्या मित्रमंडळींशी बोलताना या विषयावर बोलताच येत नाही, कारण हा सर्व काय मूर्खपणा आहे हे गृहीतच धरलेलं असतं. तर अशा लोकांशी कसं बोलावं? अर्थात यावर माझा काही एक्सपर्टीज नाही, त्याच्यामुळे तसं काही मला त्याला उत्तर देता येत नाही. नाही, घाटपुरा सर, हा खूप महत्वाचा मुद्दा आहे आणि बरं झालं तुम्ही हा मुद्दा इथे उपस्थित केलात. तर दुर्दैवाने जसं मी सुरुवातीला म्हटलं तसं काय झालंय की ही जी सगळी सूक्तं आहेत किंवा वेद आहेत हे इतके जुने आहेत की त्याच्याबद्दलचं सखोल ज्ञान दुर्दैवाने लुप्त झालंय. आणि म्हणजे आता त्याच्यात कुणी अपमान किंवा वाईट वाटून घेण्याची आवश्यकता नाही, परंतु आपण कुणीच म्हणजे जे आध्यात्मिक गुरु आपण ज्यांना मानतो त्यांनी सुद्धा यातला वैज्ञानिक अर्थ शोधण्याचा कधी प्रयत्नच केला नाही. माझ्या गुरूंनी असं सांगितलं म्हणजे तेच खरं, अशी आपली एक प्रवृत्ती आहे.
आणि त्याच्या पलीकडे विचार करायला आपण धजतच नाही. आणि त्यामुळे काय होतं, की आता तुम्ही बघितलं तर हे खरं आहे का खोटं आहे मला माहिती नाही, मी प्रामाणिकपणे सांगतो. पण आपण Facebookवर म्हणा किंवा WhatsAppवर वाचतो, की जर्मनीमध्ये संस्कृत कंपल्सरी विषय केलेला आहे. आणि हे पाश्चात्य सगळे जे वैज्ञानिक आहेत, ते आपल्या साहित्यांचा अभ्यास करून त्याच्यातला अर्थ काढून त्याच्यावरती अजून जास्त अभ्यास करतायत आणि आपण मात्र आपल्या स्वतःच्याच ज्ञानाला खुळचट कल्पना मानून बसतो. जोपर्यंत आपल्याला पाश्चात्यांकडून त्याचं परत त्याची आवृत्ती होत नाही तोपर्यंत. ही अत्यंत दुर्दैवाची गोष्ट आहे. आणि तुम्हाला मी हे एक सांगतो, म्हणजे मी हे स्वतः अनुभवलेलं आहे. तुम्ही जर एखाद्या विषयाचा असा अभ्यास करायला घेतलात आणि त्याच्यातनं तुम्ही काही वैज्ञानिक अर्थ लोकांपुढे मांडले, तर जे तथाकथित विद्वान लोक आहेत ते तुमच्यावर टीका करतील. नाही हे तुम्हाला काही कळत नाही, हा असा विषय नाहीच आहे. आणि हे माझ्या बाबतीतही झालं, की सगळेजण मान्य करतात, की पुरुष सूक्तामध्ये सृष्टीची उत्पत्ती सांगितलेली आहे. पण कशी सांगितली आहे? कुठे ती सांगितलेली? आता मी सांगतोय, की हे माझं इंटरप्रिटेशन आहे. नाही, नाही, नाही तुम्हाला काही कळत नाही, असं काही नाहीच आहे. ह्या अशा गोष्टी होतात, दुर्दैव आहे. पण आपल्याकडनं आपण होईल तेवढा प्रयत्न करायचा आणि ज्ञानाचा जमेल तेवढा प्रचार करायचा. जसं मी म्हटलं तसं ही माझी इंटरप्रिटेशन्स आहेत. दुसरी इंटरप्रिटेशन्स अजून वेगळी असू शकतील, तीही बरोबर असू शकतील. जर कुणी ती मला सांगितली तर माझ्याही ज्ञानात भर पडेल किंवा माझ्या काही चुका असतील तर मी त्या सुधारू शकेन. परंतु केवळ टीका करायची म्हणून जे टीका करतात ते फार दुर्दैवी आणि आपल्या समाजात हे खूप आहे. मी एक प्रश्न विचारू का? हो, हो, होय नक्की. होय जोशी सर प्लीज गो हेड. मी म्हणजे माझाही प्रश्न तसा मूलभूतच आहे असं समजायला हरकत नाही. माझ्या डोक्यात असा एक विचार येतो, की तुम्ही जे हे सगळे विचार मांडलेत आणि जे विचार ऋषींनी ऐकून मांडले, त्या ऋषींना किंवा त्या विचारांमागे खरोखरच अशा प्रकारचा वैज्ञानिक दृष्टिकोन होता का? हे तुमचं रिइंटरप्रिटेशन आहे आजच्या आपल्या ज्ञानाच्या आधारावर. आपलं जे आता ज्ञान आहे त्याच्या आधारावर हे तुम्ही रिइंटरप्रिटेशन केलंय का? मूलभूत असाच अर्थ त्या पुरुष सूक्तामध्ये आहे. हा प्रत्येकाच्या विश्वासाचा भाग आहे जोशी सर. माझा पहिल्यापासून दृढ विश्वास असा आहे, की आपले जे ग्रंथ आहेत ते ज्ञानाने परिपूर्ण आहेत. हा माझा विश्वास अगदी लहानपणापासून का आला, कुठनं आला मी आता ते मला माहिती नाही ते. पण तो आहे. आणि मग त्या दृष्टीने मी तो विचार दरवेळेला करत गेलो. मला असं वाटतं, की आपल्याकडे असे काही केवळ कर्मकांड करायची म्हणून करायची अशा अर्थी कुठलेच कर्मकांड नाहीयेत. त्यात जी कर्मकांड शास्त्रोक्त आहेत, त्याच्यामागे वैज्ञानिक अर्थ आहे. आणि तो आज आपल्याला काही गोष्टींचा माहिती असेल, काहींचा नसेल. आणि तो माहिती करून घेण्याच्या दृष्टीने मी हा विचार सुरू केला. नाही, तुम्ही म्हणताय ते मला आता समजतंय, पण माझ्या मूलभूत प्रश्नाचं त्याचं काहीच उत्तर नाही हो, कारण ते जे ऋषी आहेत म्हणजे असं त्याला उत्तर नाही आहे. बरोबर. कारण ते ऋषी आज अस्तित्वात नाहीयेत, नाही तर आपण जाऊन त्यांना विचारलं असतं. नाही, कारण तसा अर्थ खरोखर त्यांच्या विचारात असता तर त्याची प्रगती पुढे झाली नाही का, खुंटली का? ह्याला राजकीय कारण आहेत का दुसरी काही कारण आहेत की आपल्यावर अर्थात 26,000 वर्षापूर्वी झालेलं आहे असं तुम्ही म्हणता, तर आपल्याकडे परकीय राज्य आणि आपलं स्वातंत्र्य हिरावून घेणारी सत्ता ह्या गेल्या 2,000 किंवा 1,000 वर्षामध्ये आल्या. तर 26,000 वर्षापूर्वीपासून 25,000 वर्षापूर्वीपर्यंत हे विचार जास्त प्रगत झाले का? आणि झाले नसले तर का नाही झाले? याचं एक थोडंसं आध्यात्मिक किंवा तशा प्रकारचं उत्तर आहे, की आपल्या संस्कृतीमध्ये पूर्वी आपण ज्ञानमार्ग हा जास्ती प्रचलित होता. आणि फक्त ज्ञानमार्ग हा जास्ती ॲक्सेप्टेड पण होता, प्रमोटेड पण होता. नंतर कर्ममार्ग आला आणि नंतर भक्तिमार्ग आला. आणि आज आपण भक्तिमार्ग जास्ती करून अवलंबतो. आणि त्याच्यामुळे माझ्या मते आपण रसातळाला चाललेलो आहे. कारण त्याच्यामध्ये मग आपण व्यक्तिनिष्ठ होतो. व्यक्तिपूजेला जास्त महत्त्व दिलं जातं. विचारांचं महत्त्व मागे पडतं. आणि त्याच्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी घडतात. आणि आपल्याकडे वेळ असेल तर मी एक उदाहरण देतो पटकन, की म्हणजे ही एक गोष्ट आहे, खरं घडलेलं नाही, पण एक तुम्ही जे म्हणताय हे असं का झालं याच्या मागचे एक विचार करायला लावणारी एक गोष्ट आहे, की एक कुणीतरी ऋषी होते.
ते यज्ञ करायचे संध्याकाळी. आणि एकदा काय झालं, ते यज्ञ करायला लागले, त्यामुळे पश्चिमेकडनं संध्याकाळी खूप वारं येत होतं आणि त्याच्यामुळे त्यांचा तो अग्नी विझत होता. तर ते संन्यासी होते, त्यांनी काय केलं, 2 बांबूच्या काठ्या पश्चिमेला रोवल्या आणि त्याच्यामध्ये असं एक भगवं वस्त्र त्यांच्याकडे होतं, ते लावून ठेवलं. त्याच्यामुळे वाऱ्याला अडथळा झाला, त्याच्यामुळे त्यांचा यज्ञ सुरळीत पार पडला. जेव्हा ते यज्ञ करायचे, तेव्हा त्यांनी ते करायला सुरुवात केली. आता त्यांचे जे शिष्यगण होते, त्यांनी ते पाहिलं. काही वर्षानंतर ते जे ऋषी होते, स्वामी होते, ते मृत्यू पावले. त्यांच्या शिष्यांनी त्या यज्ञाची परंपरा चालू ठेवली. पुढे तो यज्ञ बाहेरनं आत नेला, वेगवेगळ्या ठिकाणी नेला. तिथे वारा असेल नसेल, पश्चिमेकडे 2 काठ्या रोवून एक वस्त्र लावायचं, ही प्रथा मात्र त्यांनी कायम ठेवली. का बरं तुम्ही असं करता? नाही, आमचे गुरुजी करायचे म्हणून आम्ही करतो. पण का करायचे तुमचे गुरुजी ते काय आम्हाला माहिती नाही. आम्ही असं कधी गुरुजींना विचारत नाही. ह्या अशा प्रकारच्या गोष्टी आपल्याकडे घडतात. आपल्याकडे कृष्णाने सांगितलंय परिप्रश्नेन सेवया, पण आपण प्रश्नच विचारत नाही. आणि दुर्दैवाने आजच्या तथाकथित गुरुजींनाही अपमान वाटतो, की तुम्ही जर त्यांना जाऊन विचारलं, सत्यनारायणाला तुमच्याकडे गुरुजी येतात, त्यांना विचारलं तुम्ही, की हे तुम्ही का सुपाऱ्या मांडताय? काय याचं कारण? त्यांनाही अपमान वाटतो, की तुम्ही का असं कसं मला प्रश्न विचारता? ही दुर्दैवाची गोष्ट आहे, पण भक्ती मार्गामध्ये तेच होतं. तुम्ही भक्ती मार्गाबद्दल किंवा भक्ती योगाबद्दल जे विचार मांडले ते फार छान आहेत. माझं त्याच्याशी संपूर्ण सहमत आहे मी. पण तुम्ही ज्ञानमार्गासंबंधी सुद्धा काही विचार मांडलेत. तर माझ्या वाचनात जे आलेलं आहे, मी काय थोडंसं वाचन केलंय, गीता इत्यादी काही ग्रंथांचा अभ्यास केलेला नाही. थोडासा अभ्यास करायचा प्रयत्न केलाय. पण फार उशीर झालेला त्या सगळ्या गोष्टींना. पण माझी जी एक ज्ञानयोगासंबंधी समजूत झालेली आहे, ती तुम्ही चुकीची असेल तर दुरुस्त करावी अशी माझी विनंती आहे. ज्ञानयोग म्हणजे ब्रह्मज्ञान योग असं असं बरेच लोक समजतात असं मला वाटतं. हे खरं आहे का? आणि मग ब्रह्मज्ञान म्हणजे आजचं प्रपंच ज्ञान, ज्याला रामदास प्रपंच विज्ञान म्हणत होते, ते नव्हे. हे माझे विचार बरोबर आहेत का? आपल्याकडे परा आणि अपरा अशा 2 विद्या सांगितलेल्या आहेत. आणि तुम्ही जे म्हणता ब्रह्मज्ञान आणि प्रपंच ज्ञान, हे त्याच्या अनुषंगानेच ते आहे. हे दोन्ही महत्त्वाचं आहे. पण जेव्हा आपण ज्ञानमार्ग म्हणतो, तेव्हा 2 + 2 = 4 हे ज्ञान त्याच्यामध्ये अपेक्षित नाहीये. किंवा घर बांधायचं असेल तर 1 वीट घ्या, मध्ये सिमेंट ठेवा, दुसरी वीट ठेवा. हे ज्ञान त्याच्यामध्ये अपेक्षित नाहीये. म्हणजे ते ज्ञान आवश्यक आहे. पण जेव्हा आपण ब्रह्मज्ञान किंवा खरं ज्ञान म्हणतो, त्याच्यामध्ये ते ज्ञान अपेक्षित नाहीये. तर तुम्ही ज्याला ब्रह्मज्ञान असं संबोधलं, तर ते ज्ञान त्याच्यामध्ये अपेक्षित आहे असं मला वाटतं. आणि परत एकदा, की याच्यात मतभेद असू शकतात. प्रत्येकाचे इंटरप्रिटेशन्स थोडीफार वेगळे असू शकतात. पण माझं जे समज आहे त्याच्याप्रमाणे जेव्हा आपण ज्ञानाची व्याख्या करतो, तेव्हा ब्रह्मज्ञान ज्याला आपण म्हणतो, की आत्म्याविषयीचं ज्ञान आणि परमात्म्याविषयीचं ज्ञान, ह्याच्यावरती तो भर दिलेला दिसतो. म्हणजे आत्मा आणि परमात्म्याविषयीचं ज्ञान म्हणजे ब्रह्मज्ञान. आणि तुम्ही आता जे सगळं सृष्टीची उत्पत्ती वगैरे इत्यादी विचार मांडलेत आणि जे त्याचं विश्लेषण केलं, ते आत्मज्ञान आणि परमात्मा ज्ञान मध्ये बसतं का? त्याच चौकटीत ते बसतं का? ही वेगळी चौकट आहे. माझ्या मते बसतं, कारण हे परत ज्याला आपण पुरुष म्हटलं, तोच ब्रह्मा आहे किंवा परब्रह्म आहे आणि त्याच्याबद्दलची ही माहिती आहे. म्हणून ते त्या ज्ञानामध्ये बसतं असा माझा विश्वास आहे. धन्यवाद श्री भालेराव. नमस्कार. तुमच्या नमस्कार, धन्यवाद. बद्दल श्रीनिवास जोशी, तुम्ही अनम्यूट करायचा प्रयत्न केल्यासारखं मला वाटलं. तुमचे काही प्रश्न आहेत का? होता प्रश्न, पण तो बाकीच्या प्रश्नांमध्ये त्याचं उत्तर मिळालं मला. ह्याचा कालखंड आणि तेव्हा सायन्स डेव्हलप्ड होतं का, की हे सगळं लिहायला, की ही सगळी पृथ्वीबद्दलची माहिती तेव्हा कशी उपलब्ध होती जी याच्यात आली, पण ते उत्तर आली याच्यात. धन्यवाद. धन्यवाद. Thank you, Joshi sir. Thank you, Srinivas. Anybody else? Okay, so there is no आपण कार्यक्रमाच्या शेवटाकडे जाऊ. Joshi sir, I will give you the last word if it is okay to kind of take us to the end, आणि मग मी प्रार्थना करून आपला कार्यक्रम अडजन करेन इकडे. सर.
कोणाशी हो मला तुम्ही सांगताय मी खरा या बाबतीत म्हणजे असं लास्ट वर्ड सांगणार किंवा मॅडम पण चालतील आपण. काय म्हणताय आपण सर तुम्ही किंवा मॅडम किंवा दोघंही जण तुम्ही. नाही, ठीक आहे तेच आम्हाला आमचा ह्या विषयाचा अभ्यास नाही पण आम्हाला या विषयामध्ये खूप रस आहे खरं समजावून घेण्याची इच्छा आहे आणि त्याच्याकरता आम्ही श्री भालेरावांचं आत्ता जे त्यांनी सगळं सांगितलं ते ऐकलं आणि आता त्याच्या मी नोट्स वगैरे काढलेल्या आहेत त्याच्यात थोडा विचार करीन पण अशा प्रकारचं आपल्या भारतीय संस्कृतीमधल्या दोन गोष्टी मला अगदी प्रकर्षाने जाणवतात एक म्हणजे आपले संस्कृत ग्रंथ आणि मी अशी कुठेतरी एक असं वाचलेलं आहे की ते जवळजवळ 25,000 ग्रंथ आहेत ह्या 25,000 ग्रंथांचा नीटपणे अभ्यास करणं हे स्वतंत्र म्हणजे व्यक्ती करू शकतात का एखादी मोठी इन्स्टिट्यूट म्हणजे आपल्याकडे आहेत इन्स्टिट्यूट पुण्यामध्ये आहे उदाहरणार्थ इन्स्टिट्यूट यांची तशा प्रकारचे इन्स्टिट्यूट स्थापून ह्याचा अभ्यास संपूर्ण करायला हवा असं एक मला वाटतं आणि तसे भालेरावांसारखे आता व्यक्ती तसा प्रयत्न व्यक्तिशः करत आहेत पण तो अपुरा पडणार आहे तर पण त्यांचा प्रयत्न स्पृहणीय यात काही शंकाच नाही अशा अनेक हजारो व्यक्ती निर्माण होऊन एक ऑर्गनाइज संघटित असा प्रयत्न झाला तर त्यातून खरोखर आपल्याला चांगल्या गोष्टी आणि ज्या खऱ्या गोष्टी आहेत त्या विचार करण्याच्या गोष्टी आहेत मिळतील असं मला वाटतं आणि दुसरं मी म्हणजे संस्कृत ग्रंथ म्हणलं आणि दुसऱ्या म्हणजे आपल्या कला नृत्य कला संगीत कला आणि इत्यादी कला ज्या आहेत आपल्या त्याबद्दल ह्या दोन गोष्टी आपल्या संस्कृतीमध्ये अतिशय म्हणजे त्याच्याबद्दल म्हणजे आपण म्हणतो मला गर्व आहे तर गर्व हा शब्द चुकीचा आहे अभिमान वाटण्यासारखे आहेत आणि त्याचा संपूर्ण अभ्यास आणि तौर्य प्रतिष्ठान त्याबाबत हे पुढे चालवण्याचा प्रयत्न करते हा एक छान प्रयत्न आहे त्याकरता ऑडियन्स मात्र खरोखर आणखीन तुम्ही वाढवायचा प्रयत्न करावा अशी विनंती करतो हा जरा माझे विचार जरा इकडे तिकडे वाहणारे आहेत पण श्री भालेरावांना परत वंदन करून मी हे 2 शब्द बोलू ते संपवतो धन्यवाद आणि या विषयावर तुम्हाला अजून रस असेल तर डॉक्टर PV वर्तक म्हणून पुण्यात होऊन गेले आता ते मला वाटतं 5 एक वर्षापूर्वी वारले ही वॉज अ प्रॅक्टिसिंग फिजिशियन म्हणजे असं काही अशिक्षित माणूस अंधश्रद्धा वगैरे असे ते नव्हते त्यांची काही पुस्तकं मिळाली तर तुम्ही नक्की बघा त्याच्यानंतर निलेश ओक म्हणून एक जण आहेत त्यांचे काही पुस्तकं आहेत ती जरी मिळाली तरी बघा खूप सुंदर विवेचन त्यांनी केलेलं आहे थँक्यू जोशी सर थँक्यू पराग थँक्यू तुमच्या सगळ्यांचे परत एकदा आभार तौर्य प्रतिष्ठानचे परत एकदा मनापासून आभार आणि थँक्यू मांजरेकरजी आपण संपवू शकतो मंडळी तौर्य प्रतिष्ठानच्या या व्हर्च्युअल फोरमवर सामील झाल्याबद्दल आपणा सर्वांचे आभार पराग फार सुंदर कार्यक्रम झाला आज आमच्या सभासदांना खूप छान ऐकायला पाहायला मिळालं विचार प्रवर्तक थोडंसं विचारांना चालना देणारं काही ऐकायला मिळालं तर या सत्राचा समारोप नेहमीप्रमाणे प्रार्थनेने करूया ओम सर्वे सुखिनः भवन्तु सर्वे सन्तु निरामयः सर्वे भद्राणि पश्यन्तु मा कश्चित् दुःखभाग् भवेत् ओम शांति 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 नमस्कार